अहिल्यानगरमध्ये काळ्या काचा ठरल्या टार्गेट. वाहतूक पोलिसांची तुफान कारवाई. काळी फिल्म काढून वाहन चालकांना दणका. अहिल्यानगर शहरातील वाढती गुन्हेगारी रोखण्याच्या दृष्टीने शहर वाहतूक शाखेकडून काळ्या काचा, ब्लॅक फिल्म असलेल्या चारचाकी वाहनांवर कठोर कारवाई करण्यात येत आहे. या विशेष मोहिमेत नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांची तपासणी करून त्यावरील काळी फिल्म तात्काळ काढून टाकण्यात आली. वाहतूक नियमांनुसार वाहनांच्या काचांना ठराविक मर्यादेपेक्षा अधिक काळी फिल्म लावणे बेकायदेशीर आहे. अशा वाहनांचा वापर गुन्हेगारी कृत्यांसाठी होण्याची शक्यता लक्षात घेता शहरातील प्रमुख रस्ते, चौक व संवेदनशील भागात वाहतूक पोलिसांनी नाकाबंदी करून तपासणी मोहीम राबवली. तपासणी दरम्यान नियमभंग आढळलेल्या वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. तसेच काचा स्वच्छ करून घेण्याच्या सूचना देण्यात आल्या. वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक बाबासाहेब बोरसे यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की वाहनांवर बेकायदेशीर काळी फिल्म लावू नये, वाहनांची कागदपत्रे अद्ययावत ठेवावीत व वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करावे. नियमांचे उल्लंघन केल्यास पुढील काळातही कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे. ही मोहीम शहरातील सुरक्षितता वाढवण्यासाठी व गुन्हेगारीवर अंकुश ठेवण्यासाठी सातत्याने सुरू राहणार असल्याचे वाहतूक पोलिसांनी स्पष्ट केले आहे. या कारवाईसाठी पोलीस उपनिरीक्षक समुवेल गायकवाड, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संजय घोरपडे, पोलीस कॉन्स्टेबल सतीश दळवी, पोलीस कॉन्स्टेबल प्रवीण खंडागळे, पोलीस कॉन्स्टेबल संजय शेटे, पोलीस वॉर्डन संदीप शेंडगे, पोलीस वॉर्डन महेश घोरपडे आदी उपस्थित होते. प्रतिनिधी विक्रम लोखंडे, अहिल्यानगर. अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये दिनांक 28 जानेवारीपासून 3 फेब्रुवारीपर्यंत ज्या चारचाकी वाहनाला ब्लॅक फिल्म लावण्यात येतात त्या ब्लॅक फिल्म असलेल्या वाहनावर कारवाई करण्याची मोहीम माननीय पोलीस अधीक्षक श्री सोमनाथ गारगे साहेब यांच्या आदेशाने सुरू आहेत. सदर मोहीम आमच्या शहर वाहतूक शाखेच्या नियंत्रणाखाली चालू असून संपूर्ण जिल्ह्यातील पोलीस स्टेशनमध्ये पोलीस अधिकारी अंमलदारी कारवाई करत आहे. या कारवाईमध्ये आतापर्यंत 6 दिवसांमध्ये 500च्या वर वाहनावर कारवाई झालेली असून लाखो रुपये दंड वाहन चालकावर केलेला आहे. केंद्रीय मोटार वाहन अधिनियम 1989च्या कलम 100 नुसार कोणत्याही वाहनाला कंपनीने दिलेल्या ग्लास व्यतिरिक्त वरून कुठल्याही काचेचं ब्लॅक फिल्मचं आवरण नसावं अशी तरतूद आहे. सदर वाहन चालक आपल्या काचांना ब्लॅक फिल्म लावून काही वाहन चालक सदर गाड्यांचा वापर गुन्हे करण्यासाठी आणि अवैध कृती करण्यासाठी वापर करत असतात. त्यामुळं पोलीस प्रशासन या सदर ब्लॅक फिल्म असलेल्या वाहनावर कडक कारवाई करत आहे, जेणेकरून असे कुठल्याही प्रकारचे गुन्हे गैरकृत्य या गाड्यामध्ये होणार नाही याची आम्ही दक्षता घेत आहोत. तसेच सर्वोच्च न्यायालयामध्ये अभिषेक गोयंका विरुद्ध भारत सरकार ही जी जनहित याचिका 265/2011 यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिलेले आहेत की ज्या काही वाहनावर ब्लॅक फिल्म असेल 70% जास्त ब्लॅक फिल्म अवैध आहे, त्या वाहनावर चलन करून सदर ब्लॅक फिल्म काढून घेण्याचे आदेश माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिलेले आहे. तरी सदर कारवाई माननीय पोलीस अधीक्षक साहेब, अप्पर पोलीस अधीक्षक साहेब आणि आमचे SDPO साहेब शहर अहिल्यानगर शहर यांच्या मार्गदर्शनाखाली आपले शहर वाहतूक शाखाचे अधिकारी अंमलदार व जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशनचे अधिकारी अंमलदार करत आहोत. आतापर्यंत 500च्या वर ब्लॅक फिल्म वाहनावर कारवाई झालेली आहे आणि लाखो रुपये दंड वसूल झालेला आहे. तरी आपल्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून मी सर्व जनतेस आवाहन करतो की कृपया आपण आपल्या वाहनावर असलेले ब्लॅक फिल्म काढून घ्यावे आणि पोलीस प्रशासनात सहकार्य करावे. धन्यवाद. फॅन्सी नंबर प्लेट, विदाऊट नंबर प्लेट या ज्या गाड्यावर असतात त्या गाड्यांवर आम्ही रोज कारवाई करतो आहोत आणि त्याच्या पण सुद्धा कारवाया चालूच राहणार आहे. ब्लॅक फिल्मची ही विशेष मोहीम आहे 7 दिवसाची. यानंतरही सुद्धा मोहीम संपल्यानंतर सुद्धा ब्लॅक फिल्म असेल, विदाऊट नंबर असेल, फॅन्सी नंबर प्लेट असेल किंवा जे काही वाहन चालक वाहतूक नियमांचा भंग करतात
त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याची मोहीम चालू राहील पोलीस प्रशासनातर्फे. धन्यवाद.